ठाण्यातील चंदनवाडी शाखेबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला होता। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत भारत पाकिस्तान मॅचचा निषेध करण्यात आला। क्रिकेटचं साहित्य तोडून महिलांनी निषेध व्यक्त केला, तर आंदोलनावेळी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। माझं कुंकू माझा देश अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आली। हातात कुंकूच्या डब्या घेऊन महिला पुरुष रस्त्यावर उतरले। भारत पाक मॅच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं। भिवंडीतील शिवाजी महाराज चौकात आंदोलनाचे तीव्र पडसाद पडले। आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। वाशीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। दुबईत होणाऱ्या भारत पाक सामन्याला विरोध करत हे आंदोलन करण्यात आले। पहलगामच्या जखमा ताज्या असताना हा सामना खेळवला जातो याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र निषेध केला। रत्नागिरीच्या खेड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवला। माझं कुंकू माझा देश घोषणांसह महिलांनी निषेध केला। पाकिस्तानचा तीव्र शब्दात यावेळी निषेध व्यक्त केला। नाशिकच्या चांदवड इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण महोत्सवाची तयारी सुरू आहे। याचा आढावा घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चांदवडच्या नमोकार तीर्थ इथं भेट देत जैन धर्मगुरू यांची भेट घेतली। यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर हे देखील उपस्थित होते। वातावरण बदलांमुळे वाशिम जिल्ह्यात ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतोय। या बदलत्या हवामानाबरोबर डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाण्याचा प्रश्नही तीव्र झाला। त्यामुळे दररोज नागरिकांना उपचारासाठी सरकारी तसंच खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी तिरुपतीचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी मनोभावी पूजा केली आहे। नेपाळमध्ये कारकी सरकारनं पदभार स्वीकारला। सिंह दरबारात नवीन सरकारची पहिली बैठक पार पडली। बैठकीपूर्वी मंत्रिमंडळानं मौन पाळल्याचं पाहायला मिळालं। जम्मू आणि काश्मीरमधील डोडा इथं सुरक्षा दल पोलीस आणि लष्करानं शोध मोहीम सुरू ठेवली आहे। कारण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराची यावी घेराबंदी केली। एका चकमकीत पोलीस जवान जखमी झाल्यानं ही मोहीम सुरू करण्यात आली। पुढील 500 वर्ष भारतात मुस्लिम पंतप्रधान होऊ शकत नाही। समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल महमूद यांनी मोठं विधान केले। मुस्लिम काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतात। मुस्लिम समुदायाबद्दल महमूद यांनी हे मत व्यक्त केलं। पश्चिम उत्तर प्रदेशात आल्यावर असं वाटलं की ते एक छोटं पाकिस्तान आहे असं विधान स्वामी रामभद्राचार्य यांनी केलेले। हिंदूंना न्याय मिळत नसल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामला 19,000 कोटींची मदत केली। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं असंही विधान मोदींनी केलंय। मी शिवभक्त आहे, जेव्हा दुसऱ्यांचा अपमान होतो तेव्हा सहन करू शकत नाही। भूपेन हजारिका यांचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। कोस्टा रिकामध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलं, यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वैष्णोदेवी जाणाऱ्या भक्तांना मोठा धक्का बसलाय। खराब हवामानामुळे आजपासून होणारी वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली। पुढील आदेशापर्यंत यात्रा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली। वैष्णोदेवी यात्रा आजपासून सुरू होणार आहे। उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय। पावसानंतर भूस्खलन झाल्यानं मोठं नुकसान झालंय, तर पीडित कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली। जम्मू काश्मीरमधील रियासीमध्ये मुसळधार पावसानं कहर केला। 8 दिवसानंतरही शेकडो कुटुंब बेघर झाले। अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। यूपीच्या उन्नावमध्ये अजूनही अनेक गावांना पुराच्या झळा बसतायत। बिठूर आणि परियर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर अजूनही पाणी साचलंय, त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। मध्य प्रदेशातील सरगुजामध्ये पूल नसल्यानं ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत। नाल्यावर पूल नसल्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी जोखीम पत्करावी लागते। शासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये अचानक पूर आला। अचानक आलेल्या पुरामुळे रस्त्यांना देखील नदीचं स्वरूप प्राप्त झाले। सर्वत्र पाणी झाल्यानं ऋषिकेशमधील जनजीवन विस्कळीत झालंय। पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। शेतजमीन पाण्याखाली गेल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। मलेशियात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले। घरात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झालेत। गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। स्पेनमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। घर आणि रस्त्यात पाणी दिसून येते, तर पुराच्या पाण्यात घरातील वस्तू तरंगताना दिसत आहेत।
चीनच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे हेनान प्रांतात पूर आलेला आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं गाड्या पाण्यात बुडाल्या। पूरस्थितीमुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। चीनमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। लंडनच्या रस्त्यावर लाखो नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। स्थलांतरितांच्या मुद्द्यावर निदर्शनं सुरूच आहेत। संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोलापूर रोडला निघाले वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या अजित पवारांना आज पुणेरी सल्ला ऐकायला मिळालाय। मनोहर पर्रीकरांसारखे ट्रॅफिक पाहायला फिरा असा सल्ला एका महिलेनं अजित पवारांना दिला। वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट द्या म्हणजे समस्या कळेल असंही या महिलेनं अजित पवारांना सुचवलेलं आहे। भंडाऱ्याचे माजी पंचायत समिती सभापती नंदू रांगडाले यांनी मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। ते माजी चरण वाघमारेंचे ते खंदे समर्थक असून त्यांचा पक्षप्रवेश तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका गटाला बळ देणारा ठरलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन म्हणजे ढोंग असा आरोप शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारेंनी केला। सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची बातमी दाखवल्यानं ज्योती वाघमारेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली। तर पाकिस्तानच्या विजयाचा सामनाला आनंद का असा सवालही वाघमारेंनी केला। नाशिकच्या निफाडमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। निफाड तालुक्यातील निसाका आणि रासाका या दोन महत्त्वाच्या कारखान्यांच्या संदर्भात कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी तालुका प्रमुखांनी राऊतांची भेट घेतली। यावेळी त्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांचा कार्यकाळ संपून बराच काळ झालेला आहे। त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं आरक्षण लागणार याकडे लक्ष लागलंय। खासदार निलेश लंके यांनी एक दिवस राजासाठी या संकल्पनेतून शिवकालीन गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरू केली। याचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यापासून झालाय। त्याचा पुढील टप्पा अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला इथं पार पडले। बदलापूर शहरातील वालीवली रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवण्यात आले। ही बातमी झी 24 तासनं प्रसारित केल्यानंतर MIDC प्रशासनानं तात्काळ या रस्त्यावरील खड्डे भरायला सुरुवात केली। या रस्त्यावरून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बदलापूर ते बारवी डॅम मार्गावरील एरंजाडमध्ये असलेल्या उल्हास नदीवरील पुलावर प्रचंड खड्डे पडले। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर या पुलावरील खड्डे बुजवण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे। नाशिकच्या निफाड बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। त्यामुळे नागरिक आक्रमक झाले असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला। मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडवर जागतिक दर्जाचे डोळ्यांचे अथवा कॅन्सरचं रुग्णालय उभारण्याची मागणी केली। विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली। जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आणि अंबड तालुक्यात झालेला पाऊस यामुळे गोदावरी नदीला पूर आला। गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात कालपासून पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। दरम्यान मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी भागात मुसळधार पावसाचा तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली। यामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली। सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता। मात्र पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला। वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सध्या प्रकल्पात 90.46% जलसाठा झालाय। तर प्रकल्पाची 5ही गेट प्रत्येकी 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आली। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये पावसाच्या प्रवाहात युवकाचे प्राण थोडक्यात बचावलेत। बनसगुळ गावाजवळ केरसाळ इथं पाण्यात युवक वाहून जात होता। यावेळी गावातील युवकांनी तत्परता दाखवत युवकाचा जीव वाचवला। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। लोहगावात 24 तासात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे। तर लोहगावच्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे अनेक घरात पुराचं पाणी शिरलं असून शेती पाण्याखाली गेली। धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातील भूम मिरज एसटी बसमध्ये अक्षरशः पावसाचं पाणी गळू लागल्यानं प्रवाशांचे हाल झाले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात बसच्या छतावरील गळतीमुळे प्रवाशांच्या अंगावर थेट पाणी येत असून सीट्स ओल्या होऊन बसण्यास अडचणी निर्माण होतात।
धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस झाला। कळंब, धाराशिव, उमरगा, लोहारा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। तर केळगावाजवळील पूल पुरात वाहून गेला असून अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या फुलवडे इथला तवलकडी धबधबा ओसंडून वाहतोय। उंच कडांच्या डोंगरावरून पांढरं शुभ्र पाणी खळखळून वाहत आहे, त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना खुणावतोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा यंदा 98% पोहोचला असला तरी मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून हा पाणीसाठा आता मुंबईला पुरेनासा झालाय। तर कितीही काटकसर केली तरी पुढील वर्षी मे महिन्यात पाणी कपात करावी लागेल किंवा राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे। वाढतं तापमान, काँक्रिटीकरण तसंच नष्ट होणारी जंगलं यामुळे जागतिक तापमानात वाढ होते आणि याचा ऋतुचक्रातही बदल होतोय। कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होते। ऑगस्टमध्ये महिन्याभराचा पाऊस अवघ्या 72 तासात पडलेला आहे। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। चंद्रपूर शहराजवळील इराई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इराई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सोलापूर शहराच्या परिसरात काल जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान शहरातल्या जुना पुना नाका परिसरातील ओढ्यात एक रिक्षा वाहून गेल्याची घटना घडली। रात्री घरी परत येत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा पाण्यात वाहून गेली। दरम्यान बेपत्ता रिक्षा चालकाचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे। जालन्यातील अनेक भागात शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली। अंबड तालुक्यात देखील काल रात्री मुसळधार पाऊस झालाय। तर या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आलेला आहे। छठपूजा दिवाळी निमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। सणानिमित्त मोठ्या संख्येनं प्रवासी बाहेरगावी जातात, त्यामुळे रेल्वे प्रशासनानं 944 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलंय। तर आता आणखी 182 रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। पीएमपीनं बसच्या पार्किंगसाठी नव्या जागांची मागणी केली। पीएमपीच्या ताफ्यात 2200 नवीन बस येण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र बस पार्किंगसाठी आणि डेपोसाठी जागेची कमतरता आहे। त्यामुळे पीएमपीनं पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएकडे 5 जागांची मागणी केली आहे। 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा करातील सुधारणांची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील तसंच जीवनावश्यक वस्तूंमध्ये स्वस्ताई येण्याची शक्यता आहे। मात्र लग्न सराई आणि सणांमुळे कपड्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीतील निवळी गावात नांगरणी स्पर्धा नांगरणी स्पर्धा पार पडलेली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी देखील बैलजोडी चिखलात पळवली आणि स्वतः हातात कासरा घेत चिखलात पाय रुतवत सामाजिक बांधिलकी आणि पोलीस बंदोबस्तासह कोकणातील पारंपरिक शर्यतीत सहभागी। संभाजीनगर मनपा निवडणुकीसाठी नव्या प्रभाग रचनेच्या सुनावणीत मनपावर आक्षेपांचा पाऊस पडला। त्यात अनेक प्रभाग मोठे झालेत, तर काही प्रभागातील जवळच्या वसाहतीत इतर प्रभागात टाकण्यात आल्यात। व्याप्ती आणि नकाशे जुळत नाहीत यासह इतर आक्षेप सर्वपक्षीय इच्छुकांनी सादर केले। शेतकऱ्यांना आता 20 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे। अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आलेली नाही, तर काही ठिकाणी दुबार पेरणीही झाली आहे, त्यामुळे या ई पीक पाहणीला 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। साताऱ्यात कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली। राज्यासह देशभरातून पर्यटक साताऱ्यात दाखल झाले। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो। तुळजाभवानी देवीची मंचुकी निद्रा सुरू होणार आहे। संध्याकाळी पंचामृत अभिषेकानंतर तुळजाभवानी देवी निद्रावस्थेत राहणार आहे। 22 सप्टेंबरपर्यंत देवी निद्रावस्थेत राहणार असून त्यानंतर देवीचा नवरात्रोत्सव सुरू होणार आहे। जळगावच्या जामनेर मतदारसंघात शासकीय अधिकाऱ्यानं प्रताप केलाय। सहाय्यक महसूल अधिकाऱ्यानं शासनाचा 21 लाखांचा महसूल बुडवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तहसील कार्यालयात बनावट दस्तऐवज तयार करून शासनाचा महसूल बुडवलाय आणि या प्रकरणी